नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्यूशन या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीसाठी काही प्रश्न उत्तर पाहणार आहोत. तर सुरू करूया. ज्योत. अचूक पर्यायासमोर बरोबर अशी खूण करा. पहिला प्रश्न. ज्योतीच्या प्रवासाचा योग्य क्रम डॅश. पहिला पणती दिवटी बत्ती कंदील बिजली. दुसरा बिजली कंदील दिवटी पणती बत्ती. तिसरा दिवटी पणती कंदील बत्ती बिजली. चौथा कंदील बत्ती बिजली दिवटी पणती. आणि याचं बरोबर उत्तर आहे तिसरा दिवटी पणती कंदील बत्ती बिजली. प्रश्न दुसरा. देह जळो अन जग उजळो या काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करणारे योग्य उदाहरण डॅश. पहिला पर्याय पक्षी दिवसभर फिरतो रात्री घरट्यात परततो. पर्याय दुसरा मेणबत्ती स्वतः जळते इतरांना प्रकाश देते. तिसरा नदी इतरांना पाणी देते आणि समुद्राला मिळते. चौथा काजवा लुकलुकतो आणि विझून जातो. आणि याचं बरोबर उत्तर आहे दुसरं मेणबत्ती स्वतः जळते इतरांना प्रकाश देते. आता पाहूया प्रश्न उत्तर. पहिला प्रश्न. देवा ठाऊक काय पुढे नवा बदल माझ्यात घडे असे ज्योत का म्हणते. उत्तर. काळाप्रमाणे सर्व गोष्टीत बदल होत आहेत, त्याप्रमाणे ज्योतीतही बदल झाला. पूर्वी ज्योतीचा दिवटी पणती कंदील बत्ती बिजली अशा अनेक रूपात बदल होत गेला. म्हणून देवा ठाऊक काय पुढे नवा बदल घडे असे ज्योत म्हणते. प्रश्न दुसरा. दिवटी शेतकऱ्याची आवडती का होती. उत्तर. दिवटीमुळे पूर्वीच्या काळी सर्वांना उजेड मिळत असे. रात्रीच्या वेळी शेतकऱ्याला या दिवटीमुळे उजेड तर मिळायचाच, परंतु हिंस्त्र प्राण्यापासून रक्षण करण्यासही तिचा उपयोग होई. म्हणून दिवटी शेतकऱ्याची आवडती होती. खालील शब्दांचा योग्य अर्थ समजून घ्या आणि अ व ब गटातील शब्दांच्या जोड्या जुळवा. अ. एक. महाल म्हणजे प्रशस्त वास्तू. दुसरा कंदील, ज्योतीला काचेचे आवरण घालून तयार केलेला दिवा. तिसरा वरात, लग्नविधीनंतर काढलेली वधूवरांची मिरवणूक. चौथा जगजगाट, सर्व परिसर प्रकाशमान होणे. पाचवा रूप, कोणत्याही गोष्टीचे बाह्यदर्शन. धन्यवाद.